झाले असं की सकाळी 7-7:30च्या दरम्यान आई इथून चाललेली होती टुवर्ड्स साईडला. दरम्यान झालं असं की एक केबल होती, जी इंटरनेटची केबल आपण म्हणतो, ती केबल वरतून लटकत होती किंवा अचानक खाली आली आणि ती आईच्या गाडीच्या चाकात अडकली का तिच्या भोवती अडकली त्याची काय कल्पना नाही. पण त्याच्यामुळे झालं असं की आई गाडीवरून खेचली गेली जोरात. जोरात खेचली गेल्यानंतर ती जोरात रस्त्यावरती आपटली गेली. रस्त्यावर जोरात आपटल्यामुळे तिला मल्टिपल हेड इंजुरी झाल्या, आतमध्ये ब्लिडिंग झालं, आत ब्रेनला सूज आली आणि या सगळ्यामुळं आई ICUमध्ये 4 दिवस ॲडमिट होती, क्रिटिकल होती. ज्या दिवशी हे घडलं त्या दिवशी आवाज ऐकल्यानंतर स्थानिक लोकांनी, इथल्या जवळपासच्या लोकांनी लगेचच आईला रिक्षात घालून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि आम्हाला कळवलं. या सगळ्यामध्ये साधारण अर्धा-1 तास गेला होता. आम्ही हॉस्पिटलला पोहोचलो तेव्हा ऑलरेडी डॉक्टरांनी सांगितलं होतं की आई क्रिटिकल आहे आणि व्हेंटिलेटरवरती आहे. सो माझी तक्रार किंवा माझं कन्सर्न असं आहे ओव्हरऑल की प्राधिकरणामध्ये तुम्ही बघू शकता की खड्डे खणून ठेवलेले आहेत. आठवडाभर झाला तरी हे अशीच अवस्था आहे. साधारणतः खणून ठेवल्यानंतर त्यांची स्वतःची जबाबदारी असते की पुन्हा डांबरीकरण करून द्यावे. हे MNGLनी केलेलं आहे. MNGLनी काम तसंच ठेवलेलं आहे, त्याला काही त्यांनी हे केलेलं नाही. त्याच्यानंतर केबलचं तुम्ही बघू शकता की ओव्हरऑल तुम्ही कुठेही बघा केबलचं प्रॉपर जाळ आहे इथे. सो त्याच्यामुळे माझ्या आईचा जीव गेला, पण अजून कोणाचा जीव जाऊ नये अशी माझी इच्छा आहे किंवा अजून कोणाला ह्याचा त्रास जगू नये अशी माझी इच्छा आहे. मागणी एकच आहे की हे ज्या काही केबल्स आहेत त्या अनधिकृत केबल्स आहेत आणि त्याच्यावर काहीच नियंत्रण नाही आहे. सो याच्यावर एक प्रकारचं काहीतरी नियंत्रण असावं. म्हणजे तुम्ही केबल वायफायचे केबल्स टाकताय तर त्याच्यासाठी एक कुठली तरी नियमावली असावी, SOP असावी की बाबा तुम्ही केबल टाकताय तर त्याच्याबद्दल अशा प्रकारचेच केबल टाकाव्यात, अशा पद्धतीची आमची मागणी आहे. ती मागणी एकच आहे की आता या ज्या काही केबल आहेत हे आता हा प्राधिकरणातला आपण हा रस्ता बघतोय, पण ठिकठिकाणी जे काही रस्ती या केबलचं जाळं सगळीकडे पसरलेलं दिसतंय. या केबलच्या जाळ्यांमुळे जे काही अपघात झालेला आहे तो विषय आहेच आहे. पण यासाठी प्रशासनाने या केबलधारकांना काहीतरी नियमावली घालून द्यावी की जेणेकरून त्यांच्या या केबलच्या जे काही कनेक्शन दिलं जातं त्या कनेक्शनला कुठेतरी सुरक्षितता असली पाहिजे. जे रस्त्यामध्ये अशा जातात त्यामध्येच लोंबकळल्या जातात, त्याच्यामुळे जो काही अपघात झाला तर त्यांना अशा काही सुरक्षित नियमावली घालून द्या की जेणेकरून त्यांना सुविधाही पुरवता येतील आणि असे अपघात होणार नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की जे काही रस्ते अरुंद करण्याच्या हरित सेतूच्या नावाखाली त्या रस्त्यांचं जे काही छोट्या प्रमाणात करून सुविधा ह्या काही बंगलेधारकांना दिल्या जातात, त्यासाठी प्रशासनाने योग्य विचार केला पाहिजे की हे खरंच कुणाच्या सोयीचं होतं या गोष्टी. आता MNGLच्या पाईपलाईन झाली, ठीक आहे, सुविधा लोकांसाठी आहे, पण ती पाईपलाईन केल्यानंतर हे जे काही दिसत आहेत आता हे तुम्ही घेऊ शकता, हे खड्डे आता करून 8-9 दिवस होऊन गेलेले आहेत, पण त्याचं लेवल करणं नाही किंवा त्याच्यावरती पुन्हा त्याचं कामाचं पूर्णत्व नाही. मग हे असं अर्धवट टाकून ठेकेदार असतील, प्रशासन असेल, यांनी काहीतरी या गोष्टींची काळजी घेऊन लोकांच्या जीविताबद्दल नक्कीच काहीतरी विचार केला पाहिजे. हे असे हकनाक बाई रोज किती दिवस जात आपण बघत राहणार आहोत.